हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले मुंबई ते पिठापूर ही माझी जर्नी. तर पिठापूरला मी फक्त 1 दिवसासाठी गेली होती आणि ह्या एका दिवसासाठी आपल्याला 22 तासाचा 25 तासाचा प्रवास करायला लागतो सिंगल रूटसाठी. आणि चला, मी गेली विशाखापट्टणम एक्सप्रेसने. आणि ही आपली गोदावरी नदी, तिचा उगम नाशिकला होतो आणि इकडे तिचा संगमही होतो समुद्राला. आणि तुम्ही बघू शकता ते सकाळचे 7-8 वाजलेत आणि इकडे सगळी भातशेती दिसते. ट्रेनमधून आंध्र प्रदेशमध्ये आलं की तुम्हाला अशी आजूबाजू सगळी भातशेती दिसते. आणि आता मी पोचली आहे 8 वाजता पिठापूर स्टेशनला. आणि पिठापूर स्टेशनवर मंदिरात जाण्याचा रस्ता आहे तो 10 मिनिटाचा वॉकेबल आहे. पण मी ऑटोने गेली कारण की मी फर्स्ट टाईम इकडे आली होती. तर ऑटोवाले 100 रुपीज चार्ज करतात एका ऑटोसाठी आणि मोठी ऑटो असेल तर 200. आणि लगेचच आपण 5 मिनिटात पोचून जातो श्रीपाद वल्लभ महासंस्थानामध्ये. इकडे फ्रीमध्ये तुम्हाला रूम अवेलेबल आहेत. तर त्यासाठी 45 डेज आधी मेल करावा लागतो. आणि आता मी जेव्हा मेल केला होता तेव्हा मला त्या लोकांनी सांगितलं की रूम अवेलेबल नाही आहे. पण लकीली इकडे आल्यावर मला समजलं की एकतरी रूम अवेलेबल झाली आणि मला फ्रीची एक रूमसुद्धा मिळाली. आणि सुंदर असं माझं दर्शन झालं आणि मन खूपच प्रसन्न होतं. आणि ही भक्त निवासामधली आमची रूम खूपच सुंदर आणि स्वच्छ होती. आणि इकडनं हा दिसणारा व्ह्यू, हे पिठापूर हे गाव सुंदर असं. आणि आता आम्ही जातो आहे ब्रेकफास्टसाठी मंदिरामध्ये. आज इकडे एकादशी असल्यामुळे नाश्त्यामध्ये साबुदाण्याची खिचडी होती. ही फ्री ऑफ कॉस्ट. इकडे तुम्हाला दुपारचा चहापासून ते 2 टायमाचं जेवण सगळं इकडे अवेलेबल आहे. आणि पिठापूरला येण्याची अशी प्लॅनिंग करावी नाही लागत. स्वामींचं बोलवणं आलं की लगेचच कसं कधी आपण पिठापूरला येऊ आपल्याला सांगता येत नाही, त्याचा योग यावा लागतो. तुम्ही बघू शकता की बाहेरच्या स्टॉलवर इकडे किती सारे पदार्थ आहेत प्रसादाचे, ते तुम्ही घरी घेऊन जाऊ शकतात. इकडची आंबापोळी मस्त होती. आणि हा मंदिर परिसर खूपच शांत, बाकीच्या मंदिरांसारखी इकडे गर्दी नसते. मनाला खूपच प्रसन्नता वाटते. आणि इकडे जर कोणाला पारायण करायचं असेल त्याची इकडे व्यवस्था आहे. कितीतरी जण इकडे येऊन श्रीपाद वल्लभांचं चरित्रामृताचं पारायण करतात. आणि हे आहे महाप्रसादाची रांग दुपारच्या. आणि आता आपण बघणार आहोत की इकडची सगळी मंदिरं 4 वाजता उघडतात, दुपारी 1 वाजता बंद झाल्यावर. आता मी इकडचे आजूबाजूची मंदिर आहेत ती मंदिरापासून 1 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहेत. बाकीचे ऑटोने जातात पण ही सगळी मी चालतच गेली. हे आहे पादगया, पिठापूरमधले प्रसिद्ध असं मंदिर पादगया. कुटेश्वर देवस्थान हे पिठापुरात आहे. तुम्ही बघू शकता त्यात किती सुंदर असं मंदिराचं नक्षीकाम आहे. आणि याच्या मागची एक स्टोरी आहे ती माझ्या आता ह्या व्लॉगमध्ये मी सांगू नाही शकत. तुम्ही यूट्यूबला जाऊन दुसऱ्या चॅनल तुम्ही बघू शकता त्यात. खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे पादगयाची. आणि इकडचं मंदिर, याच्यात मंदिरात 2 लाईन असतात. एक 20 रुपये देऊन असते आणि एक फ्रीवाली असते. 20 रुपये लाईन तुम्हाला मंदिरामध्ये आतमध्ये दर्शन होतं. आणि रस्त्यामध्ये येताना आम्हाला लागलं व्यंकटेश स्वामी टेम्पल. खूपच सुंदर असं नक्षीकाम होतं. आणि साऊथमधल्या मंदिराची नक्षी त्याची शैली एक वेगळीच असते. सो खूपच सुंदर आणि स्वच्छ टेम्पल आहे हे पण. ऑन द वेज होतं. आणि आता आम्ही जात आहोत कुंटी माधव या टेम्पलमध्ये. आपल्या भारतामध्ये माधवाची 5 टेम्पल्स आहेत, त्यातलं हे कुंटी माधव मंदिर हे पिठापूरमध्ये आहे. सो खूपच सुंदर मंदिर होतं. बघू शकता मंदिराचं नक्षीकाम, बांधकाम किती सुंदर आहे हे. तर पिठापूरमध्ये एक शक्तिपीठसुद्धा आहे, पुरोहुतिका शक्तिपीठ. हेही या कुंती माधव मंदिरापासून 10 मिनिटावरच आहे. आणि छोटंसंच टेम्पल आहे गावामध्ये, एक घरासारखं. त्यामुळे तिकडे आपण गेलो आणि आम्ही तिकडे जाऊन दर्शन घेतलं देवीचं खूपच सुंदर अशी मूर्ती होती. मनाला खूपच प्रसन्नता वाटली. आणि आता मी सांगणार आहे की मग पिठापूर जर्नीचा टोटल कॉस्ट किती झाला आणि किती खर्च आला आणि कोणत्या ट्रेन्स अवेलेबल आहेत हे सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे. सो तुम्ही पण हे घ्या. आणि शेवटी एकच सांगेन, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि पिठापूरला येऊन मनाला एक वेगळंच समाधान मिळतं. तुम्ही या.